नमस्कार मित्रांनो, सुप्रभात ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आज निघालो आहे पायी ट्रेकिंगसाठी आणि पायी जाता जाता आम्ही आलो आता दौलताबादमध्ये. माळेवाड्यावर निघलो होतो सकाळी 6ला आणि दौलताबादमधून आपण घाटात जातो आहे. घाटातून आपण जाणार आहे किल्ल्याच्या जवळच एक कालिका माता डोंगर आहे. त्या डोंगरापाशी एक कोरीव काम केलेलं आहे जे की लेणींसारखं आहे. आपण आज तिथं भेट देणार आहे. तर चला आपण जाऊया पुढे आणि बघूया. दौलताबादमध्ये एक छानसा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुढे चालले ते आमचे मित्र आहेत सुप्रभात ग्रुपमधले. भरपूर कमी झालेत आणि भरपूर आलेत आहे आज. आम्ही आता देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि इथून आता मध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. ही आहे बाजूची पार्किंग. हा आहे समोरचा आपला देवगिरी किल्ला. हे आहे आपले मित्रमंडळी जे ग्रुपचे साधक आहेत आणि हा आहे आपला देवगिरीमध्ये एंट्रन्स करण्याचा मार्ग. एकदम छान असा बांधलेला आहे हा. आणि आपली सुरुवात याच्या पुढे छानसे फळं येत आहे एकदम फ्रेशमध्ये सकाळी सकाळी लागलेले आहेत जे की पर्यटकांसाठी छान आहे. चालेल आपण जाऊया पुढे. तो समोरचा डोंगर दिसतोय त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. तिथे एक छोटंसं कोरीव काम आहे ते आपण बघूया आणि तिथला आनंद घेऊया. चला तर भेटूया आपण पुढे. चालता हा बोर्ड लागला आहे जिथं डिस्टन्स दिलेला आहे. म्हैसमाळ 14 किलोमीटर, वेळू 12 किलोमीटर, भद्रामावरती 10 किलोमीटर. चला तर आपण आलं आहे पुढं आता पायी चालत आणि तो समोर लाईट दिसतोय डोंगरावरती तुम्हाला झाडाच्या बाजूला. ते आहे कालिका माताचं मंदिर आणि पुढं आहे दौलताबाद देवगिरी घाट. चला छानसा डोंगर व्ह्यू आहे. इकडून आपल्याला सूर्याचं दर्शन होणार आहे. त्या अंधार भरपूर होता निघलो तेव्हा, आता भरपूर उजळला आहे. आपण आलो आहे आता डोंगराच्या भरपूर जवळ आणि जे समोर आहे तुम्हाला दिसत आहे तो दरवाजा आहे तटबंदीचा घाटामधील. हा लुक आहे बॅक साईड. हे आहे आपला दौलताबाद देवगिरी किल्ला जो ह्या साईडनं घाटाच्या साईडनं असा दिसतो. कालिका माता मंदिर डोंगरामध्ये जे लेणीच्या स्वरूपात कोरलेलं आहे. चला दरवाजामध्ये आलो आहे आपण. याच्या पलीकडून आहे श्री मारुती दक्षिणमुखी मंदिर. आपण तिथे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. घाट रस्ता या मंदिर जाण्याचा मार्ग. चला दर्शन घेऊन जाऊ. सगळे आले तिकडे. जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिर, सिद्ध नवग्रह मंदिर. एकदम छानसा नजारा येत आहे मंदिरात जाण्यासाठी. एकदम छान झाड आहे. शोचे झाड छान लावलेले आहेत. मोठाले झाड आहेत. वडाचं झाड आहे इथं खूप मोठले छोटले किंवा माकडं असतात बसलेलं. एक आहे बसलेलं तुम्हाला दिसतं एक नाही माहीत नाही. हे बघा. चला जाऊया मंदिरामध्ये मारुतीचं दर्शन घेऊया. दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आणि हे नवग्रह जे आहे ते त्याच्या बॅक साईडला. दक्षिणमुखीमध्ये जे नवग्रहाचं मंदिर होतं त्याच्या बाजूला तुम्ही बघितलं होतं की एक छोटंसं मंदिर होतं जे महादेवाचं होतं. त्याचं बांधकाम चालू आहे आणि छान प्रकारे मोठं बांधकाम आहे जे आता नक्षीकाम बी छान दिसते त्यावरती.
आणि मोठं झालेलं आहे, स्लॅबचं त्याला पडलेलं आहे. चला आले दादा रायडर, सनमध्ये निघले. हो बरंच गाड आहे. सर यांचा बी ग्रुप लय मोठा दिसतो यार. नितीन भाऊची इच्छा आहे आपला ग्रुप असं जायचं आहे गाड्या घेऊन लांबच्या टूरला. चालूच अजून. निरोग ही डबल गाडी बघितली सर. चालूच नाही गाड्या अजून. चला एकदम छान ग्रुप दिसतोय यांचा, जो एकदम भारी गाड्या घेऊन निघाला आहेत. आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरची इच्छा आहे, जे नितीन भाऊ आहे आमचे, की त्यांनाही अशा गाड्यामध्ये मोठी गाडी घ्यायची आणि लांबचा टूर करायचा आहे. कोणती बाजूची गाडी? बाजूला नव्हती गेली, डबल सीट वाली, ट्रिपल सीट वाली सोले मधली गाडी. अशी गाडी बनवायची, भाऊला बाजूला बसणार. म्हणजे तुम्हाला घेऊन जाईन पण ते बायकोला घेऊन. चित्रपटातली गाडी घ्यायची चित्रपटातली. आणि ते चालायला नितीन भाऊ आणि शेजारी या ठिकाणी म्हणजे यांची जोडी बरोबर आहे ना यार. आणि मग ते गाडी तुटणार कुठं पण ही बघा, ही गाडी कोण जाईल का? म्हणजे सोमा सजेस्टिव्ह पार्क मध्ये नाही ना, ही तर काढायचं इकडे सरलं इकडून खाली जाऊन द्यायचं. थोया दुश्मन यार, क्या सोचते हो? आवाज येते काय आलोय आपण आता घाटामध्ये. चला तर पुढे झाल्यावर बघूया. सूर्योदयाची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता कालिका माताच्या पायथ्याशी आलेलो आहे. सध्या गेट तर बंद आहे. वर आहे कालिका माता, एकदम छान मंदिर आहे. आणि तोपर्यंत आपण घेऊया सूर्योदय नाही, सूर्य उगवता, सनराईज. वेळ लागू शकतो याला, पण छान दिसतंय वातावरण एकदम. ही माझा आता दुसरी वेळ आहे जी मी डोंगरातून सूर्याला उगवताना बघतोय. याआधी भरपूर वेळेस एक तर सूर्य अंधार खाली असताना बघितलेलं आहे किंवा वर आल्यावरच. छानसं मंदिर, जो घाट आहे आपला, आणि हे आहे देवगिरी किल्ला. डोंगराच्या उंच भागावर आलो आहे आपण, त्यामुळे सूर्योदय बघण्यास लेट होऊ शकतं. जे दोन्ही डोंगराच्या कपारीतून जो दिसतोय ना, तो लवकर येतो, कारण हा डोंगराचा उंच भाग आहे. त्या उंच भागावर सूर्याला यायला वेळ लागतो आणि त्यामुळे वेळ लागून शकतो. नवीन साधक ॲड झाले आमचे श्यामभाऊ. हे सरांनी दुसऱ्या साईडने एंट्री घेतलेली आहे. आमचे फाळके सर जे आहे ट्रेकिंगचे, आणि सर्वांना त्या साईडनं वरती बोलवत आहे ते, आणि सगळे निघाले त्या साईडनं वर जाण्यासाठी. वरती आरती चालू आहे, पण गेट बंद असल्यामुळे आम्हाला इकडून जाता येत नाही, आणि तिकडून जाण्याचा प्रयत्न करत आहे सगळे. बघूया सरनं जरी कोण गेट उघडलं ती कोणच जाईल सगळे. हे नमस्कार, आमचे फाळके सर आहेत. हे श्यामभाऊ ग्रुपमध्ये हात देत आहेत ते.
वेळ झाली सूर्योदयाची. चला चला, उघडतंय गेट का जायचं पलीकडून? आले का महाराज? नितीन भाऊ आमचे फोटो काढण्यासाठी रेडी आहे. चला त्यांचे फोटो काढूया. अरे मला वाटलं काढायचा आहे फोटो. बापरे. आलोय आपण आता कालिका मंदिराच्या पायथ्याशी चाललोय या शिड्यावर जाण्यासाठी. आणि इथून एकदम छान असा नजारा दिसेल आपल्याला डोंगराचा. इथं आधी दगडी पायऱ्या होत्या, तर त्या कालांतराने झिजल्यामुळे त्यांनी आता नवीन बांधलेल्या आहेत. त्या पण खूप वर्ष झाल्यापासून खराब झाले. चला, सूर्याचं आगमन होत आहे तर तिथं बघण्यासाठी तिथं थांबलेत आमचे साधक. आपण जाऊया पुढे. कालिका माता, या आहे कालिका माता डोंगर. बघा आता सूर्य सर आलाय सूर्यावरती, एकदम छान. हा आनंदच वेगळा आहे सूर्याला बघण्याचा. यासाठी फार सकाळी उठावं लागते आणि डोंगरावर यावं लागते. आणि असं दम लागून वर आल्यानंतर जो सूर्यवरती आल्यावर बघितला ना, तो आनंदच वेगळा आहे. चला तर आपण जाऊया कालिका मातामध्ये. आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आपण सर्वांनी सूर्याचं दर्शन घेतलेलं आहे. इथे छान गाणे चालू आहे कालिका माताचे. आणि आमचे सर जे इथं सूर्याचे फोटो घेत आहेत, म्हणजे एकदम छान आहे. फोटो आता ओमचा जय जयकारा चालू झाला इथे. कालिका माता मंदिर येथे दर्शन घेऊन साधक ओमचा जय जयकारा करताना. चला आपण यांच्यामध्ये सामील होऊया. कालिका माता इथं आल्यानंतर इथं एक छोटंसं महादेवाचं पिंड आहे, जे मंदिर आहे. आणि आधी इथं जाण्यासाठी मार्ग होता, एक बघू शकता एकदम छानशी छोटीशी पिंड आहे. तिथं नंदी पण आहे. आणि हा मार्ग आता कालांतराने बंद केला आहे. बहुतेक काही विटंबना होत असेल किंवा तिथे काही अडचण येत असेल, त्यामुळे हा बंद केला आहे. आणि बाकीचा परिसर छान आहे आणि उंच असल्यामुळं हा डोंगर छान दिसतोय. डोंगर घाट आहे आणि हा सूर्य आता बघितला तुम्ही खूप वरती आलेला आहे. आता आपण निघालो आहे कालिका माता इथून. आणि आता ही डोंगरावर जी गुफा आहे, आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करतो आहे. जर इकडून जर रस्ता असेल तर बघूया. सगळे साधक निघलेत आणि ॲक्च्युली त्याला रस्ता पलीकडून आहे, म्हणजे पायी खाली पायथ्याशी जाऊन पुढं जाण्यासाठी मार्ग आहे. तर आपण इथून जाण्याचा प्रयत्न करूया. जे सगळेजण बघूया इकडून जर जिथं निघेल तिथे. जर झालंच डोंगरावर चढण्याचं वेळ आली तर तेही करूया. जी गुफा आहे ती आपल्याला बघायची आहे. आता जे आपण मंदिर बघितलं का कालिका माताचं, त्याच प्रकारे तिथं गुफाचं काम केलेलं आहे. आणि ते मला वाटतं तिथे येण्या जाण्यासाठी मार्ग नसावा किंवा काम अधुरं सोडल्यामुळे तिकडं कोणी जात नाही. कोणाचा आता रस्ता आहे पुढे जाण्यासाठी. पाऊलवाट जे जनावरं वगैरे काही असतात त्यांना चारा खाऊ घालण्यासाठी येतात लोक डोंगरावर. ती पाऊलवाट इथं बनलेली आहे. हा आहे घाट. आपण आता आलो घाटाच्या वरती. गणेश भाऊ दम्मानी चला. हा ग्रीप आहे ना बुटाला, सटकू शकतं बरं का. हो का. चला आपण आलो आता डोंगरावर. तुम्हाला जे दाखवतो तुम्ही खालून. आणि इथं आता आपण जाऊया, वर जाण्याचा प्रयत्न करूया. बाकीचे साधकांना घरी जायचं आहे लवकर, त्यामुळे ते काही आले नाही.
तर आपण इथून पुढं जाऊया. आलेत वाटतं मागून 2 जण. छान एकदम नजारा आहे इथं आल्यानंतर, खरंच बघण्यासारखं आहे. डोंगर, किल्ला, जी बॅक साईड जी आपल्याला घाटाच्या साईडनं दिसते